माझा प्रश्न एवढाच आहे, मला अशी अपेक्षा आहे, जातीपातीचा प्रश्न नाही, प्रश्न इथल्या गरिबीचा आहे, जर गरिबांना न्याय मिळत नसेल आणि तो जर मी विधानसभेत मांडू शकलो नसेल तर मी विधानसभेत आलोय कशाला? अध्यक्ष महोदय, एक तर पहिल्यांदा या महिन्या 2 महिन्यामध्ये मला बोलायची संधी मिळाली आणि तर त्याचा वापर मी करू शकलो नाही तर माझ्यासारखा मूर्ख मीच. अध्यक्ष महोदय, मी जातीय न्याय जनगणनेवर कन्क्लूड करा. 45 मिनिट झाले सर, अजून बोलणारी संख्या विरोधी भरपूर पक्ष आहे. नेत्याचा पहिला माणूस बोलतोय, विरोधी पक्षाचा पहिला माणूस बोलतोय. आता तुम्ही यादी मला पण खूप थांबवलं मोठी आहे. लागले तर करत व्हायचा. यादी ऐकू अजून खूप मोठी. 5 मिनिटं अजून काय जास्त आहे. ते गेले का आमचे मित्र शिलार बाहेर? अध्यक्ष महोदय, हे घ्या. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एनसीईआरटी राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात आराखडा जाहीर केला. त्यामध्ये इंडियन नॉलेज सिस्टीम या नावाखाली भगवद्गीता व मनाचे श्लोक मधील श्लोक समाविष्ट करण्यात आले, पण त्यामध्ये मनुस्मृतीचाही काही श्लोकांचा समावेश करण्यात येईल असे सांगण्यात आले. यात गांभीर्याची गोष्ट आहे की हे प्रकरण राज्यातल्या मंत्र्यांना माहितीच नाही असं वक्तव्य करण्यात आलं. राज्याच्या मंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, शिक्षण मंत्र्यांना शिक्षण खात्यातील एवढ्या मोठ्या निर्णयाची माहिती नसावी हे या राज्याचं दुर्दैव आहे. अध्यक्ष महोदय, शिक्षण मंत्र्यांनी काही चांगले श्लोक घ्यायला काय हरकत आहे अशी विचारणा केली. काय हरकत आहे? ज्या मनुस्मृतीमुळे बहुजनांच्या अनेक पिढ्यांचं वाटोळं झालं त्या मनुस्मृतीतले चांगले श्लोक घ्यायला काय हरकत आहे असं म्हणणं हे महाराष्ट्राला शोभणं आहे? त्या डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली ती काय मस्करी होती? अख्ख्या मनुस्मृतीचा श्लोक आणि श्लोकाचा अभ्यास करून वर्णवर्चस्ववादाचा जन्मदाता मनु आहे. स्त्री ही दास्य आहे, स्त्री ही दासीच राहिली पाहिजे असा मनु श्रेष्ठ होऊ शकतो आणि त्याचा श्लोक हा अभ्यासक्रमात होऊ शकतो. हे ज्या त्यांचं ऑफिशियल पत्रक जे ते सांगत होते ना, ते बोललेच नाहीत. हे ज्या पत्रक, मी खोटं बोलत नाहीये, फक्त तळमळीने बोलतोय. कारण का जी व्यवस्था पसरलेली दिसते त्याच्यातनं विद्यार्थ्यांना शिक्षणच मिळणार नाही. शिरसाट साहेब, तुम्ही सगळ्या शाळांना एकत्र करतात, तुमच्या गावापासून शाळा किती लांब आहेत याचा तुम्हीच विचार करा. मला काही म्हणायचं नाहीये. माझी पोरगी आता एकटीच होती लंडन मध्ये, पण अध्यक्ष महोदय, आपल्या पोरांचा विचार करू नका. तुमची पोरं चांगली आता त्या तुमच्या 72 मजल्याच्या फ्लॅटमध्ये राहतील, पण जो पोरगा तुमच्या गावात राहतो त्याला जर उद्या 8 किलोमीटर चालावं लागलं तर तुमच्या मनाला पटेल. कारण का तुमची ही गरिबीतनं तुम्ही इथपर्यंत आलात याचा मला अभिमान आहे. हा विचार तुम्ही करावा, आपण करावा, या मताचा मी आहे म्हणून हे बोलतोय. मला कोणाला तुम्हाला अजिबात दुखवायचं नव्हतं. तुम्ही जर मला उभ्या राहण्यावर बोललं असतं तुमचा विचारही केला नसता मी. पण अध्यक्ष महोदय, हे सगळं घडत असताना मुंबईमध्ये अध्यक्ष महोदय काही झोपडपट्ट्या पाडल्या गेल्या. आवार साहेब, 50 मिनिट झाले, थोडं कन्क्लूड केलं तर 1 तास घेणार. विरोधी पक्षाचा पहिला माणूस आहे तो 1 तास घेणार. बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अध्यक्ष महोदय, पावसाळ्यामध्ये 1998 साली परिपत्रक निघालं. नलिनाक्षण नावाचे सेक्रेटरी होते की पावसाळ्यात एकही झोपडी पाडू नका. ती अधिकृत असू दे, अनधिकृत असू दे, कारण कुठलंही असू दे. पण अध्यक्ष महोदय, हे पहिलं वर्ष होतं. अध्यक्ष महोदय ऐकाल, ते तर ऐकायला कोण नाही, तुम्ही तर ऐका. अध्यक्ष महोदय, छेडानगर मधल्या 400 झोपड्या पाडण्यात आल्या. अध्यक्ष महोदय, सगळे दलित आणि मुसलमान होते. 400 झोपड्या ऐन पावसाळ्यात पाडण्यात आल्या छेडानगर. शासनाने त्याची चौकशी करावी. येलो अलर्ट असताना, म्हणजे जबरदस्त पाऊस पडेल असा अलर्ट असताना हे सगळे शासनाचे GR पायदळी तुडवत गरिबांना रस्त्यावर आणले. हे भीमनगरचं तर उदाहरण सांगूनच झालं. 4 जून पोलिसांच्या संरक्षणाखाली
800 झोपड्या तोडण्यात आल्या. आणि कोणी सांगितलं? तो ह्युमन राईट्स कमिशन. त्या ह्युमन राईट्स कमिशनला हे माहित नाही की या सरकारचं म्हणजे जे शिंदे साहेबांनी 2021 साली त्याची पुनर्स्थापना केली आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब केला. शिरसाट साहेब, जे 1998 साली नलिलाक्षण यांनी काढलेलं सर्क्युलर होतं त्याच्यावरती परत एकदा शिक्कामोर्तब केला. कोणी? तर गरिबाच्या घरात जन्माला आलेल्या एकनाथ शिंदे साहेबांनी. आणि झोपड्या तोडल्या जात आहेत. हाजी मलंग, तुमचा राग काय हाजी मलंगला मला माहित नाही, त्याच्यावरती मला बोलायचं नाही. पण तिथल्याही लाईनीत झोपड्या तोडण्यात आल्या आणि त्या लोकांना बेघर करण्यात आलं. म्हणजे गरीब 70 काही सालो का इतिहास आहे. आणि ती जमीन एका ब्राह्मणाची हिंदूची आहे आणि तो अधिकाराने सांगतो की हे त्यांचं स्थान आहे, त्याच्याबद्दल त्याच्यात जाऊया नको. पण तुम्ही मला शिरसाट साहेब सांगावं, तुम्ही धारावीत जा, रमाबाई आंबेडकर नगर मध्ये जा, साठे नगर मध्ये जा, कोण भेटतील हो तुम्हाला तिथे? कोण भेटतील? मग त्यांच्या जर झोपड्या पावसाळ्यात पाडल्या गेल्या तर तुमच्यातला माणूस जिवंत होणार नाही? तुम्ही माझ्या बरोबर मुख्यमंत्र्यांकडे येणार नाही भांडायला? एकदा सांगा हो की नाही. प्रश्न तुमचा आणि माझा नाहीये. हा, मग त्याच्याबद्दलच मी तुम्हाला आव्हान करतोय की तुम्हाला जर त्याची कळवळा नसेल तर कोणाला असला पाहिजे? त्यांच्याकडनं अपेक्षा नाहीये मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे की आपण दोघं तिघं मिळून जाऊया की झोपड्या तोडणं बंद करा पावसाळ्याच्या. अध्यक्ष महोदय, परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. आपण जर हे असे वागणार असू, अध्यक्ष महोदय, हे सगळं करत असताना समाजामधली अस्वस्थता कायम ठेवायची आणि भ्रष्टाचाराचे दरवाजे उघडून ठेवायचे. शिरसाट साहेब, ह्या तुमचा काही संबंध नाही, पण जरा ऐका भ्रष्टाचार काय लेवलला चालू आहे. मौजे पवई कुर्ला येथे सर्वे क्रमांक 19 पैकी भू क्रमांक 2 क्षेत्र 37,000 म्हणजे जवळजवळ 10 एकरची जमीन ही ULCच्या कायद्याखाली अधिग्रहित केली होती. सदर जमिनीवर झोपडपट्टी पुनर्वसन कायद्यानुसार पुनर्वसन योजना राबवण्याकरते किती अधिमूल्य घ्यावं हे अजून काही ठरलेलं नाही. कलम 20 अन्वये सूट देण्यात आलेल्या जमिनीवर अधिसूचित झोपडपट्टी असल्यास अशा क्षेत्राचा विकास करताना वार्षिक बाजार मूल्य तरतक्त्यातील दराचे 5% किंमत आकारण्याचे धोरण मंत्रिमंडळाने 2018 साली ठरवलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार शासनाच्या नगर विकास विभागाने कोणताही शासन निर्णय अथवा अधिसूचनेत पालना पारत केली नाही. अधिकृत सूचना नसताना शासनाची, साहेब 1 मिनिट, महत्वाच्या विषयावर बोलतोय आणि मी विरोधी पक्षाचा पहिला आमदार बोलतोय. सदर जमिनीस 5% किंमत आकारून विकासासाठी उपलब्ध करून दिली ही बाब बेकायदेशीर आहे, असं करताच येत नाही. तसेच या जमिनीच्या संदर्भातील उच्च न्यायालय रिट याचिका क्रमांक 488 2008 दाखल असून याचिकेमध्ये 25/6 अध्यक्ष महोदय 25/6/2008 रोजी स्थगिती आदेश पारित केलेला असताना समिती 2008 साली स्थगिती आदेश आहे, तरी शासनाने ही जमीन मुक्त केली. या जमिनीचे मूल्य हे कमीत कमी 3,000 कोटी रुपये आहे. या जमिनीचं मूल्य, 1 मिनिट, या जमिनीचं मूल्य जे मी सांगितलं ना 3,000 कोटी रुपये आहे. आणि त्यांचा अधिकार नसताना, कलेक्टर ऑफिसचा कुठलाही अधिकार नसताना, हायकोर्टाचा त्याच्यावर स्थगिती आदेश असताना ही जमीन मुक्त करून बिल्डरच्या घशात घालण्यात आली. एकीकडे सामाजिक अस्वस्थता ठेवायची, एकीकडे पवईला भीमनगर पडत असताना बघत बसायचं आणि अशा जमिनी शासनाने आपल्या मंत्रिमंडळाच्या सहकार्यांच्या सल्ल्यानुसार कोणाच्या तरी घशात घालायच्या, हे काही योग्य नाही. अध्यक्ष महोदय, शेवटची 5 मिनिटं. इंडियन फार्मर्स कंपनीने 1 तास होते 5च मिनिटं. इंडियन फार्मर्स कंपनीने येथील
घ्या आवाड साहेब बोला. शेवटचा मुद्दा, इंडियन फार्मर्स कंपनी येथील 114 एकर जमिनीचा शर्तभंग केला. शर्तभंगामुळे जिल्हाधिकारी यांनी सदर जमीन ही सरकार जमा करून घेतली. परंतु महसूल मंत्र्यांनी, अध्यक्ष महोदय ऐका आणि मंत्री महोदय ऐका, परंतु महसूल मंत्र्यांनी त्यांच्याकडे फैल तपासणी प्रकरणात कंपनीवर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता, अधिमूल्य न करता सदर जमीन कंपनीला देऊन टाकली. शर्तभंग केलेली जमीन. मुख्यमंत्र्याचा आदेश कलेक्टरला गेला. चांगला कलेक्टर असेल, खेडकर सारखा नसेल, परीक्षा देऊन आला असेल. अध्यक्ष महोदय, कलेक्टरांनी तो प्रस्ताव पुनर्वलोकन करता महसूल मंत्र्यांना परत पाठवला की हे मला करता येणार नाही, हे शक्य नाही. यापूर्वीच महसूल मंत्र्यांना आदेश पारित करीत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडवून हा आदेश का काढला, ह्याच्याबद्दल संपूर्ण महसूल विभागात चर्चा होत होती. की आदेशने 114 एकर जमीन शिरसाट साहेब बोरिवलीला शर्तभंग झालेली देऊन टाकली. काही दंड नाही, काय नाही देऊन टाकली. जेव्हा पुनर्वलोकन करता ही जमीन याचा निर्णय ह्याचा आपण परत अभ्यास करावा असं जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून टाकलं आणि फाईल परत आली, तेव्हा आपल्याच निर्णयाला माननीय महसूल मंत्र्यांनी स्थगिती दिली. याचा अर्थ काय समजायचा? अध्यक्ष महोदय, म्हणजे हे कायद्याचं राज्य आहे की नाही? एकीकडे गरीबांना गरीब, श्रीमंतांना श्रीमंत हे करण्याचे उद्योग जर शासन करणार असेल, आमचे उद्योग, आमचे धंदे हे आता सगळे गुजरातकडनं येणार असतील, तर आम्ही मराठी माणसांनी करायचं काय? अध्यक्ष, मराठी माणसाचा अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. उगाच नाही तुमची सीट पडली अयोध्येमध्ये. अयोध्याचे सगळे कॉन्ट्रॅक्ट हे गुजरातला दिलेले होते आणि म्हणून रामलल्लाच्या भूमीत देखील तुमचा पराभव झाला. अध्यक्ष महोदय, जिथे जिथे तुम्ही अन्याय कराल, समाजावर अन्याय कराल, तुम्ही आज मराठी माणसांवर अन्याय करतात, तुम्ही मागासवर्गीयांवर अन्याय करतात, तुम्ही बहुजन समाजावर अन्याय करतात. तो बहुजन समाज तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. सन्मान